हॅलो नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आणि आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर चला, गुरुवारचा दिवस होता तर साफसफाई झालेली होती घरातली आणि आता दारांगण स्वच्छ करायचं होतं. तर परीच्या पप्पांनीच आज वटा वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतला आणि वटा धुवून झाल्यानंतर देवपूजा करून घेतली त्यांनी. आणि तोपर्यंत परी ही क्लासवरून आली होती. 9 वाजत आले होते. सकाळी 7ला जाते ती, 6:45ला क्लासमध्ये असते आणि खूप लवकर उठते आता पहाटेच. तर क्लासवरून येऊन बसती होती आणि जरा थोडंसं बोनविटा दूध पित होती. आणि तोपर्यंत लगेच शाळेची तयारी, का तर शाळेची क्लास चालू झाली तिची आता 10:30ची. तर क्लाससाठी निघाली होती, तिच्या मैत्रिणीसोबत जाणार होती. तर तोपर्यंत मग माझंही सगळं काम आवरलं होतं. मलाही बाहेर जायचं होतं पुण्याला. आपल्याला अस्तर वगैरे आणायचे होते आणि बाहेर जायचं असलं की पटापट कामं पण आवरतात. तर आता कामं आवरली होती, देवपूजाही झाली होती. स्वामींना छान असं अभिषेक केला होता यांनी. आणि त्यानंतर तोपर्यंत मी रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि ज्यावेळेस गुरुवार असतो तो एकदम दिवस खास असतो माझ्यासाठी. तर मी दारामध्ये रांगोळी काढून घेतली होती. आणि तोपर्यंत परीही शाळेत गेली होती, तिचाही डबा वगैरे सगळं झालं होतं माझं. आणि मी रांगोळी काढून घेतली एकदम. त्यांची पूजा झाल्यानंतर आज रांगोळी काढली होती. आणि रोजची देवपूजा केल्यानंतर खरंच घर खूप प्रसन्न होऊन जातं. तुम्ही नक्की असं करत जा, देवपूजा वगैरे नक्की करत जा आठवणीने. आणि दारामध्ये ही रांगोळी सगळ्यांनी नक्की काढा. तर आता पावसाळ्यातला जुगाड तुम्हाला सांगणार आहे. तर मी खिडकीला आणि खांबाला एक दोरी बांधलेली आहे. आणि किती आपल्याकडे स्टँड असू दे, आपल्याला कपडे वाळत घालायला जागा कमीच पडत असते पावसाळ्यामध्ये. तर मी आता फॉल पण वाळत घातलेली होती, का तर पाऊस उघडला होता. तर म्हणलं फॉल पण छान असे वाळतील. आणि सकाळी सकाळी परीच्या पप्पांनी आपण झाड लावलं होतं मिरच्यांचं, तर त्या झाडाला खूप छान असे मिरच्या आल्या. तुम्हाला जवळून पण दाखवणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्या हाताने आपण कुठलंही झाड लावतो आणि त्याला जर फळ आलं ना, फळ किंवा फूल, तर खरंच खूप आनंद होतो बरं का. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की ब्लॉग पाहत जा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. कमेंट करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय.